तुम्ही जर एकदा हे खुसखुशीत खारे शंकरपाळे बनवून खाल ना, मला खात्री आहे हे शंकरपाळे तुम्ही फक्त दिवाळीलाच नाही तर एरवी देखील घरात नेहमी बनवून ठेवाल, कारण याची चवच तेवढी जबरदस्त आहे। आणि यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, यामुळे तर याला मोनॅको बिस्किट सारखीच टेस्ट येते आणि त्यामुळेच हे छान खुसखुशीत देखील होतात। तसेच याचा आकारही खूप छान आहे बरं, म्हणजे मार्केटमध्ये छोटे छोटे बिस्किट मिळतात ना त्या टाईपमध्ये। आता हे शंकरपाळे तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा नुसते असेही खाऊ शकता, मधल्या वेळेत खूप छान लागतात। तसेच हे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकता बरं, खूप छान आणि खुसखुशीत होतात। नमस्कार, मी अमृता, कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे खारे शंकरपाळे बनवण्यासाठी मी 2 कप मैदा घेते। मैद्यामुळे हे जास्त खुसखुशीत होतात, पण तुम्हाला जर इथे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता, किंवा 1 कप मैदा 1 कप गव्हाचं पीठ असंही करू शकता, किंवा फक्त मैदा आणि फक्त गव्हाचं पीठ असंही करू शकता। यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि 1/4 चमचापेक्षाही कमी खायचा सोडा घालायचा आहे। या सर्व जिन्नसात आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे। मैदा अगोदर चाळून घेतलेला असेल तर याला परत चाळायची गरज नाही। मैद्याबरोबरच मीठ आणि खायचा सोडा चाळून घेतल्यामुळे सर्व व्यवस्थित एकसारखं मिक्स होतं। आता आपल्याला दूध घ्यायचं आहे, अर्धा कप थंड दूध आहे, आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे हे मी पातेल्यात ओतून घेते। दूध यासाठी गरम करायचं आहे की आपल्याला यात बटर घालायचं आहे। बटर गरम दुधात व्यवस्थित मेल्ट होतं, त्यामुळे दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। जास्त कडकडीत गरम वगैरे करायची गरज नाही, कारण परत हे आपल्याला थंडच करून घ्यायचं आहे। दूध गरम करायला ठेवलं मी, तोवर इकडे आपल्याला यात तेलाचं मोहन घालायचं आहे 2 टेबलस्पून। मोहन आता आपल्याला मैद्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व मैद्याला हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मैद्याला एकसारखं मोहन लागेल। मोहन असं व्यवस्थित लावून झालेलं आहे। तिकडे आपलं दूधही गरम झालेलं आहे। दूध आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। दूध ऑलरेडी जास्त गरम केलेलं नाही आहे मी। बटर यात असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दूध थंड झालं की आपल्याला पिठात घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही आहे बरं, घट्टच मळून घ्यायचं आहे। पीठ जर घट्ट असेल तर शंकरपाळे खूप छान खुसखुशीत होतात, त्यामुळे पीठ घट्टच करून घ्यायचं आहे। आणि 2 कप मैद्यासाठी आपण घेतलेलं दूध एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तेवढंच दूध वापरून पीठ मळून घ्यायचं आहे। याचा आता एक छान घट्टसर गोळा करून घेते मी। राहिलेलं सर्व दूध घातलेलं आहे मी आणि आता हे छान एकजीव करून छान सॉफ्ट करून घेते। पीठ छान सॉफ्ट करून घेतले मी आणि छान घट्टसर मळून घेतलेलं आहे बरं। आता हे पीठ आपण 10 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात आणि त्यानंतर याची शंकरपाळे बनवायला घेऊयात। 10 ते 15 मिनिट झालेले आहे। आता पीठही आपलं थोडंसं मुरलेलं आहे। याला आता परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे। पीठ छान सॉफ्ट करून घेतलं की यातलं आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे, कारण पातळ लाटली तर शंकरपाळे छान खुसखुशीत होतात आणि जास्त जाड लाटली तर शंकरपाळ्यामधून कच्चे राहतात आणि लवकर नरम पडतात, त्यामुळे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी अशी साईडने चिरते, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण पोळी अशी साईडने चिरत असेल तर समजून जावं की आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होणार आहे। आता अशी पातळ पोळी लाटून झाली की आपल्याला याच्या साईडच्या चिरलेल्या कडा काढून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे पोळीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल। पोळपाटाला चिरा पडतात, त्यामुळे ही शीट मी आता चॉपिंग बोर्डवरती घेते आणि याला शंकरपाळ्याचा आकार देते, पण एकदम छोटा छोटा। तुम्ही याला पाहिजे तसा आकार देऊ शकता। शंकरपाळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला शीटला उभ्या आणि आडव्या लाईनिंग करून घ्यायचे आहे। अशा कटरने किंवा शार्प चाकूने आपल्याला याला असे कट लावून घ्यायचे आहे। उभे कट लावून झाले की आडवे देखील कट लावायचे आहे, म्हणजे असा छान शंकरपाळ्याचा आकार येतो याला। छान आपले छोटे छोटे मिनी शंकरपाळे तयार होतात। आता तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल तर तुम्ही याला मोठाही आकार देऊ शकता बरं, तुम्हाला आवडेल तसे हे तुम्ही कट करून घेऊ शकता। शंकरपाळ्याला जर त्रिकोणी आकार द्यायचा असेल तर शंकरपाळ्याला असं मधोमध कट करून घ्यायचं, म्हणजे याला छान त्रिकोणी आकार येतो। आता आपले हे छोटे छोटे मिनी शंकरपाळे तयार करून झालेले आहे एका शीटचे। आता राहिलेल्या कणकीचे देखील आपल्याला शीट लाटून त्याचे असे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे। अगोदरच सर्व शंकरपाळी बनवून घ्यायचे आहे, कारण हे शंकरपाळी तळायला जास्त वेळ लागत नाही। आता सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहे मी। 2 कप पिठात आपली एवढी शंकरपाळी तयार झालेली आहे। आता ही आपल्याला तळून घ्यायची आहे, त्यासाठी तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। शंकरपाळी तेलात टाकली की अशी पटकन वरती यायला पाहिजे। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, तर कढईत मावतील तेवढी शंकरपाळी तेलात सोडायची आहे
आणि शंकरपाळे एकदा फुलून वरती आली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून मध्यम आचेवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे, जेणेकरून हे आतपर्यंत व्यवस्थित तळतील आणि छान कुरकुरीत होतील आणि जास्त दिवस टिकतील। शंकरपाळ्याला आता छान बदामी रंग यायला सुरुवात झाली आणि आवाज देखील छान कुरकुरीत यायला लागला आहे बरं। आता शंकरपाळे आपल्याला जास्त लाल करून घ्यायचे नाही आहे। शंकरपाळे असे बदामी रंगाचे झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे, कारण शंकरपाळे खाली काढून घेतल्याच्या नंतर देखील थोड्या वेळ कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे त्याला अजून डार्क कलर येतो। शंकरपाळी अजिबात तेलकट झालेली नाही आहेत बरं, लगेच कोरडी झालेली आहे आणि बटरमुळे याला खूपच सुंदर कलर आलेला आहे। आता हे मी साईडला ठेवते आणि लगेच तेलामध्ये दुसरी बॅच घालते। शंकरपाळी कशावर तरी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला एकदाच पटकन टाकायला सोपं जातं, त्यामुळे सर्व शंकरपाळी एकसारखी तळली जातात। आता पहिल्या बॅचच्या शंकरपाळ्यातलं सर्व तेल निथळलेलं आहे, हे मी ताटात काढून घेते। खूप छान क्रिस्पी झालेले आहेत शंकरपाळे आणि ही थंड झाल्यावर तर अजूनच क्रिस्पी होतात। सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे, त्यामुळे हिला देखील मी झाऱ्यात काढून घेते, यातलं सर्व तेल निथळून घेते। आता राहिलेले शंकरपाळे देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे। शंकरपाळे आपली खूपच क्रिस्पी झालेली आहे आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे। तसेच हा आकार लहान मुलांना खूप आवडतो, त्यामुळे लहान मुलांसाठी जर शंकरपाळी बनवत असाल तर ह्या आकाराचीच बनवा, कारण मुलांना ही मिनी छोटी छोटी शंकरपाळी खूप आवडतात। शंकरपाळी किती छान फुगलेली आहे तुम्ही पाहू शकाल, तसेच खूप छान क्रिस्पी देखील झालेली आहे बरं, आवाजावरून कळेलच तुम्हाला। आणि बटर घातल्यामुळे याला जबरदस्त चव येते। तुम्ही खारे शंकरपाळी तर दिवाळीत बनवतच असाल, तेव्हा या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूपच आवडेल। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन। बाय बाय।